मित्रांनो, जसं आपली आधुनिक जीवनशैली बदलत चाललेली आहे त्याचा परिणाम म्हणजे आज 90% बिमाऱ्या आज आपल्याला होत आहे. आता ह्या बिमाऱ्या होण्याचं मुख्य कारण काय आहे? तर मुख्य कारण आहे आपला जो आहार आहे, पोषक तत्वाच्या अभावामुळे आपल्या आहारामध्ये पोषक तत्व भेटत नसल्यामुळे आपल्याला हा आजार होतो. मित्रांनो, जसं पाहतो म्हटलं तर WHO ने आपल्यासाठी एक खूप सुंदर फॉर्म्युला दिलेला आहे. तो फॉर्म्युला कोणता? तर अर्न म्हणजे कमवणे. आता इथे आपल्याला काय कमवायचं आहे? तर मित्रांनो, अर्न मीन्स आपल्या शरीराची सुदृढता कमवायची आहे. ती कशा पद्धतीने? तर ई मीन्स एक्सरसाइज. आज एक्सरसाइज प्रत्येकाला महत्त्वाची आहे. सकाळी 20 ते 25 मिनिटं एक्सरसाइज करणं खूप गरजेचं झालं आहे. एक्सरसाइज केल्यामुळे आपल्या शरीरात घाम येतो आणि त्या घामामुळे आपले रोमछिद्र मोकळे होतात. यानंतर मित्रांनो, ए मीन्स ॲटिट्यूड. तुमचा ॲटिट्यूड कसा आहे? आज प्रत्येकजण निगेटिव्ह विचार करत आहे आणि निगेटिव्ह विचार करण्याने सुद्धा आज स्ट्रेस वाढतो. त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सतत पॉझिटिव्ह विचार करणं महत्त्वाचं आहे. आपला ॲटिट्यूड दिवसभर पॉझिटिव्ह ठेवणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे. त्यानंतर आहे आर मीन्स रेस्ट. आपण रेस्ट किती तास करत आहोत? आपली झोप किती होते? 6 ते 8 तास आपली झोप होणं महत्त्वाचं आहे. आपण 6 ते 8 तास झोप घेत आहोत का? नाही. त्यानंतर येते यन्स मीन्स न्यूट्रिशन. आज न्यूट्रिशनची गॅप भरपूर वाढलेली आहे. आज आपलं जे खाणपान बदललेलं आहे त्यामुळे ती गॅप भरून काढण्यासाठी आपल्याला न्यूट्रिशन सप्लिमेंटेशनवर येणं खूप जरुरी आहे. आज ह्या पोषक तत्वाच्या अभावामुळे पाहतो म्हटलं तर बोन हेल्थ, चाइल्ड हेल्थ, आपल्या शरीराला कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन, ओमेगा, विटॅमिन, मिनरलची भरपूर गरज आहे. आज हे सर्व विटॅमिन मिनरल्स आपल्याला जेवणातून भेटत आहेत का? याचा विचार करणंही महत्त्वाचे. आज आपण तेवढ्या पद्धतीचे अन्न खात आहोत का? पोषक तत्व भेटत आहेत का? नाही मित्रांनो. या सर्व गोष्टी न भेटत असल्यामुळे, या पोषक तत्वाची गॅप पडत असल्यामुळे आपल्याला आजाराचा सामना करावा लागतो. हे आजार कोणकोणते होऊ शकतात? जसं हार्ट अटॅक आहे, वुमन हेल्थ आहे, चाइल्ड हेल्थ आहे, बोन हेल्थ आहे, ग्लुकोज हेल्थ आहे, ओबेसिटी आहे. असे विविध प्रकारचे आजार आपल्याला जडतात. पण मित्रांनो, आपल्याला हे आजार जेव्हा होतात तेव्हा आपण कधी विचार केलेला आहे का आपल्या शरीरासाठी आपण किती पोषक तत्व खात आहोत? कारण हे सर्व आजार होण्याचं एकच कारण आहे आपल्या शरीरामध्ये पोषक तत्वाची गॅप. मग ही गॅप कशी भरून काढू शकतो? कारण मित्रांनो, आज कॅल्शियम आणि आयर्नच्या कमतरतेमुळे महिलांना भरपूरशा आजारांना सामोरे जावं लागते. त्याचबरोबर आज प्रोटीन, लहान मुलांच्या वाढीसाठी प्रोटीनची आवश्यकता खूप आहे. आज आपल्या शरीरातील पेशांना मजबूती करण्यासाठी प्रोटीनची गरज असते. आज आपल्या वजना एवढं प्रोटीन आपल्याला घेण्याची गरज असते. आज आपण आपल्या वजना एवढं प्रोटीन घेतो का? याचा पण विचार करणं महत्त्वाचं आहे. आज ओमेगा घेत आहोत का? आज ओमेगामुळे आपला हार्ट अटॅक थांबवू शकतो. आज हार्ट अटॅकपासून बचावासाठी ओमेगा 3 घेणं खूप जरुरी आहे मित्रांनो. त्याचबरोबर पाहतो म्हटलं तर विटॅमिन आणि मिनरल्स. मित्रांनो, आज आपण जेवणामध्ये किती फळं खात आहोत, किती भाज्या खात आहोत याचा विचार केलेला आहे का? नाही मित्रांनो. आज विचार करतो म्हणलंही तरी आपण खाऊ शकत नाही. तर मित्रांनो, म्हणून आपल्याला ह्या सप्लिमेंट्सवर येणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्या शरीराला जर वाचवायचं असेल तर निश्चितच आपल्याला हे जे WHO ने फॉर्म्युला दिलेला आहे त्या फॉर्म्युल्याचा अनुकरण करणं आयुष्यामध्ये खूप गरज झालेली आहे. मित्रांनो, जसं आज एक